तर मंडळी यष्ट दुनियेत तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज 15 मार्च 2024 म्हणजे मी 21 वर्षाचा झालो। सो त्यानिमित्त आम्ही फिरायला चाललोय। तर ऐका, सगळ्यात भारी विषय म्हणजे मी तर ब्लॉग बनवत होतो आणि दीदीने मला कॅडबरी दिली। स्वात ही काही मी तुम्हाला तर देऊ शकत नाही। सो तुम्हाला खायचे असेल तर संध्याकाळपर्यंत या, नाही तर मग मी खाऊन टाकणार आहे। तर आता बटणं लावतो। गोंडा दिसतोय मी गाईज, म्हणजे लुकडे पण गोंडे असतात, हसू नका ह्याच्यावरती तुम्ही बरं का। तर गाईज तुम्हाला एवढं सगळं का दाखवतोय माहिती का, मला फक्त एवढंच दाखवायचंय की आमच्याकडे लय पैसे आहेत आणि आमचे पैसे उतू चाललेत। सो आता अजून थोडस काहीतरी राहिलंय दाखवायचं। हे माझं ट्रायपॉड, माझं आयफोन घ्यायचं आधी ट्रायपॉड घेतलं होतं गाईज। तुला काय वाटतं आपण कुठं जाऊ? मामाच्या गावाला। हा, मामाच्या गावाला गटडे लगेच खरं होय। अगं काय गाईज, हिला माहित नाही आपण नक्की कुठं चाललोय आणि मला पण नक्की कन्फर्म माहित नाही आम्ही कुठं चाललोय ते। आणि आता पुढे मम्मी बसल। संत स्पेलिंग काय काय टाकले मला सांगा, म्हणजे स्पेलिंग काय टाकले जसचा फोन येतोय, जसचे बोलतो जरा। काय म्हणायचं, काय म्हणणं सांग मला जसं म्हणता येईल तसं डिलीट कर। हा चालतंय। तू वाच स्टार्ट। कुठं आलोय ग? अरे कुठं पण आणतोय मला, सांग की कुठं आलोय? आणू दे, काय झालंय बघितलं? गाणं नको लावू मम्मी, गाणं नको लावू, गाणं लावू। ब्लॉग चालू आहे, ब्लॉग मध्ये गाणं नाही चालत। रजला आलोय बस स्टॉपला। हा कात्रज, आपल्याला कुठं जायचं माहिती का? कुठं कुठं सांग की? इट्स मजाक। सांग ना कुठं आलोय? कात्रज मध्ये काय? तू ऐकलं का? कात्रज मध्ये काय तू सांग? कात्रज मध्ये काय गाईस? संग्रहालय होतं इकडे। हा, प्राणी संग्रहालय। आता ते हा रोड बंद आहे म्हणून तिकडून जायचं फिरून। असले छपरीन फंगारन काय काय, आता काय शब्द देऊ गाडीला, काय झालं का काय काय माहिती। 100% स्क्रॅच आलाय, आवाज आला लगेच। पुढे घ्या कुठेतरी साहेब, मला वाजला ना आता आवाज पूर्णच। काय छपरी माणसं असतात रस्त्यावरती राव, पब्लिक सेन्स नाही राव माणसांना। अरे खानावरे करत होते तिथे, बघितलं ना तो आली होती म्हणजे आंबेगाव लिहिलता ग। नाही पण तू आलती म्हणायचं विशालला भेटायला। मला तुम्ही जावा, तुला दामावाडी कशी काय माहित झाली? मी आंबेगाव वाचलं तिथं, नाव वाचलं नाही पण तिथे ठरलं होतं ना लग्नाच्या आधी भेटायचं नाही। तुम्हाला मजा वाटते का? अरे बाबा मला नाही माहिती तुम्ही गाईज एवढं भारी वाटतंय ना, पण एकच मिनिटं विषय झालाय, तिथे कॅमेरा अलाउड नाहीये वाटतं, म्हणून मी कॅमेरा गाडीत ठेवून आलो आणि मग नंतर तुम्हाला अख्खं मंदिर दाखवतो। हो गाईज, विषय तिकडे क्रॉस करताना जरा आहे ना, तुम्ही पण गाईज, तुम्ही जर ब्लॉगर असाल तर क्रॉस करता नाही ना गाईज, नक्की 100% असं। एकच मिनिट, आज वाढदिवस असल्यामुळे बघा ना काय मंदिरात किती गर्दी आहे। माझ्या वाढदिवस असल्यामुळे राव गर्दी रावलंय। एवढं सगळ्यांना इन्व्हाइट केलं, एवढं सगळ्यांना मंदिरात इन्व्हाइट केलंय राव। केक असतो वय मंदिरात, प्रसाद ठेवतात मंदिरात जर बर्थडे करायचा असेल तर। नाही मंदिर आहे, मंदिरात केक नाही कापायचा, आपलं ट्रेडिशन काय। मंडळी बॅकग्राऊंड मध्ये मंदिर आहे आणि सूर्य असल्यामुळे मंदिर जरा हे दिसत असेल, काय म्हणतात अंधार दिसत असेल जरा। आणि आम्ही पण यायला आम्हाला खूपच उशीर झालाय, त्यामुळं फोटोज कसे येतील एवढं माहित नाही, पण येतील ठीकठाक येतील, कारण की अजून पण आहे सूर्य आहे जरा।
मंडळी आतमध्ये आहे ना फोटोग्राफी अलाउड नाहीये. सो देवांचे जे फोटो आहेत आतमध्ये ते म्हणले अजिबात काढू नका, बाहेर स्कॅनर आहे, जर ते तुम्हाला हवे असतील तर तुम्ही तिथून घेऊ शकता. मी ना अख्खं मंदिर दाखवतो बरं का. आता मंदिरात आहे ना खूप शांतता आहे आणि एवढं भारी वाटतंय ना इथे, मला सांगताय ना. पण असं वाटतंय की राव सकाळी लवकर जर आला असतो ना तर एकदम भारी भारी क्लिप्स आणि फोटोज पण छान आले असते आणि माझा दिवस अख्खा म्हणलं तरी मी इथं घालवला असता. एवढं भारी मंदिर येतं. मला फर्स्ट टाइम मला माहित नव्हतं बरं का स्वामीनारायण. आत्ता मित्र म्हणले होते की आपण स्वामीनारायणला जाऊ, मंदिरात जाऊ. प्लॅन केला होता सगळ्या शाळेतल्या मित्रांनी, पाजा वगैरे सोबत आहे. पण ते काय आता मी काय आलो नाही. बरं झालं तेव्हा नाही आलं. मग ते हे एक्साइटमेंट नसते राहिली, एवढी उत्सुकता नसते राहिली बरं का. पण तुम्हाला व्ह्यू दाखवतो बरं का आता. तर आता इकडून बंद केलंय जायचं आणि आत्ता मी गॅलरी चेक करत होतो आणि मला आत्ता कळलं फोटो अल्बम मध्ये की माझ्या एकट्याचा एक पण फोटो नाही काढला. आमचे दाजी येत आहेत आत्ता आणि आता माहित नाही कधी येत आहेत, कारण की ते इथंच राहतात त्या मागच्या सोसायटीमध्ये. आणि आता मी विचार करतोय की थंबनेलला माझा सिंगल फोटो लावावं, पण थंबनेलला सिंगल फोटो मी काढलाच नाही. मला लय वाईट वाटते गाईज. आणि आज एक दुसरं दुःख आहे की मला 4K 30 FPS वरती नव्हतं शूट करायचं, 4K 60 FPS वरती करायचं होतं. पण मी मूर्ख 2 दिवस झोपा काढल्या चांगल्या रात्रीच्या आणि जागलो नाही. सो मग एडिटिंग नाही झाले, पेंडिंग ब्लॉग, सो त्याच्यामुळं नाही झालं. पण नेक्स्ट टाइम 4K 60 उद्यापासून तर 4K 60 FPS करणार आहे. आता दाजी येत आहेत, आम्ही सगळे इथं वाट बघतोय. तर आता आम्ही चाललोय दाजींच्या फ्लॅट वरती आणि मम्मी पप्पा आणि दीदी गाडीत येत आहेत. सो आता बघू, आम्ही नाही बघितलं पहिल्यांदाच दाजींना, तर दुसऱ्यांदा भेटतोय मी. आणि आता दाजी ड्रायव्हिंग करतायत. सो आता तुम्हाला दाजींना दाखवतो. आणि हा स्पेशल ब्लॉग येणार आहे बरं का, ह्याच चॅनलवर येईल. तर गाईज दीदी इथं बसली आणि ही जी शेजारची गोडची आहे ना मी दाजींसाठी ठेवली आणि दीदी म्हणते तू बस फॉर्मॅलिटी म्हणून, पण तिला दाजींना म्हणायचं इथं बस म्हणून. पण तिला म्हणते आहे ना बिचारी नर्वस आहे. दीदी इथं बसू मी नको नको, दाजी बसतील ना. अरे दाजी बसतील रे इथे, का म्हणणार तो. एक पीस वय पूर्ण झालंय बरं का. काय काय पण काय पण तुम्ही इथे बसा, मी इकडे बसतो. नाही नाही बसा बसा, नाही आता मी ब्लॉग मध्ये सांगितलंय. काहीच तर आमच्या दाजींकडून आम्हाला ट्रीट आहे पाणीपुरीची. तर बघा दाजी तिकडे वाचले आणि दीदी बघा किती हसते. 1 तास झालं काही नुसती हसते ती. मला पाणीपुरी लय आवडते, पण जाऊ दे आता. मला काय बोलता येत ना, मी फंबल होतो काय, असं नर्वस होतो जरा. मी एवढा नर्वस होत नाही, पण आत्ता होत आहे जरा. बस करू काय बस. सो तर आता पाणीपुरी खाल्ली, आता मी ज्यूस पितो गाईज, पायनॅपल ज्यूस. शपथ
काही ग्लास फुटला असता आपल्याला ते किती महागात पडला असतं तुम्हाला माहिती आहे. बर्थडेच्या दिवशी बरदान बसला असता मला 100-150 रुपयाचा. तर काही तोपर्यंत मी ज्यूस पितो आणि तोपर्यंत तुम्ही लाईक करा. तर वर्डिंग चुकला असेल कारण की मी एवढा ग्रामॅटिकली हुशार नाहीये ते तेवढं सांभाळून घ्या. तर आता आम्ही दाजींच्या गाडीवर चाललो आणि दाजी पप्पांची गाडी घेऊन येत आहेत तिकडून. चहा शिल्लक आहे आणि मी ऑलरेडी 2 कप पिलाय. माझी काही इच्छा नाही आहे चहा प्यायची. पण ही जी सोसायटी आहे ना ही स्वामीनारायण टेम्पलच्या बरोबर मागं 2 बिल्डिंग सोडून ही मागची सोसायटी आहे. तर इथून स्वामीनारायण टेम्पल अजिबात दिसत नाही कारण काय टेरेसवरती दिसायचे चान्सेस आहेत. पण टेरेसवरती आता आम्ही जाऊ शकत नाही कारण की आपल्याला खूप उशीर झाला आहे गाईज. इस्कॉनला जायचं आहे असं माझं म्हणणं आहे. पण बघू. प्रियंका नाही तिची मामी ओळखतो. चौक जावा पोहोचले की फोन करा. बाय दाजी बाय. मेसेज करा दीदीला. हो हो ऐक का दीदीला सकाळी मम्मीने भजी केले होते आणि ते मी सध्या संध्याकाळी खातो. लेट्स एन्जॉय द भजी. तुम्ही बघा पुढचं ट्रॅफिक. पाहायला आवडल्यात गाईच. सो आता जरा म्हणलं 2 मिनिटासाठी बाहेर यावं. जय शिवराय मित्रांनो. तर आत्ता आम्ही घरी आलोय आणि आता मम्मी पप्पाने एक रिटर्न गिफ्ट द्यायचंय. मम्मीला पण माहित नाही आणि पप्पांना पण माहित नाहीये. तर ते गिफ्ट असं आहे की आजपासून मी मम्मीला आई म्हणणार आहे आणि पप्पांना बाबा म्हणणार आहे. तर कसं वाटतंय गिफ्ट? त्यांना काहीच कल्पना नाहीये गाईज याची. छान वाटतंय. ते माहित नाही सुरुवातीला जरा लय वेगळं वाटणार आहे. बाबा आई. बाय गाईज. धन्यवाद. जय शिवराय. नको काढू बाई व्हिडिओ.